जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा येथील जामिया इशातुल उलूम या संस्थेला विदेशातून मोठ्या प्रमाणावर शिक्षणासाठी फंडिंग केले जाते, परंतु त्या फंडिंगचा उपयोग हा संबंधित जामिया इशातुल उलूम ही संस्था शिक्षणाच्या नावाखाली आलेला हा पैसा देशविघातक कार्य करण्यासाठी या विदेशी फंडिंगचा वापर करीत असल्याचा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केला असून अशा देशद्रोही व देशविघातक कार्य करणाऱ्या संस्थांवर भारत सरकारने बंदी आणावी अशी मागणी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केली आहे। आयोजित करण्यात आलेले या पत्रकार परिषदेस नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष निलेश माळी उपस्थित होते। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रदेश महामंत्री यांनी जामिया शिक्षण संस्थेवर गंभीर आरोप करीत संबंधित शिक्षण संस्थेला विदेशातून येणारा शिक्षणाच्या नावाखालीचा फंडचा चुकीचा उपयोग होत असून देशद्रोही व देशविघातक कार्यासाठी त्याचा वापर होतो, ज्या पद्धतीने विविध प्रकारचे शिक्षण या संस्थेतून दिले गेले पाहिजे तसे न होता फक्त धार्मिक शिक्षण यावर जास्त भर देण्यात येत असतो, तसेच ठिकठिकाणी देशभरात मशिदी तयार करण्यासाठी या पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याचा आरोप, तसेच विदेशी नागरिकांना आश्रय, बनावट दस्तावेज, आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचाही गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। असं की जामिया इस्लामिया जी अक्कलकोबाची संस्था आहे, या संस्थेत 750 कोटीहून अधिक रुपये देश आणि विदेशातून आलेले आहे। शिक्षणाच्या नावाखाली आलेला हा पैसा खरं तर देशविघातक कार्यासाठी वापरला गेल्याचा माझा या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे। काश्मीरमधील फुटीरवादी आणि देशद्रोही शक्तींना बळ देणाऱ्या एका संस्थेला, जी आपल्या भारत सरकारनं ज्या संस्थेवर बंदी घातलेली आहे, अशा संस्थेला देखील जामियाकडनं या ठिकाणी फंडिंग करण्यात आलेलं आहे। इतकं नव्हे तर देशामध्ये वेगवेगळ्या मशिदींना देखील या जामियानं मशीद निर्माण करण्यासाठी पैसा दिलेला आहे। इथले जे काही विद्यार्थी तयार होतात, मौलाना मौलवी हे देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि देश इस्लामीकरण कशा पद्धतीनं होईल, या देशामध्ये हिरवं जाळक या ठिकाणी कशा पद्धतीनं विणलं जाईल, यासाठीचा यांचा प्रयत्न असतो। खरं तर आधुनिक शिक्षण देण्याची गरज असताना या संस्थेमध्ये केवळ आणि केवळ धार्मिक शिक्षण दिलं जातं आहे आणि म्हणून ज्या पद्धतीनं बनावट दस्तावेज असतील, विदेशी नागरिकांना या ठिकाणी आश्रय असेल, हे सगळे प्रकार जे आहेत अतिशय गंभीर आहेत आणि म्हणून या संस्थेची तात्काळ या ठिकाणी मान्यता रद्द केली पाहिजे। संस्थेची संपूर्ण जमीन, इमारती हे सरकार दप्तरी जमा झाले पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी आहे।